श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना मूर्खाच्या तोंडाला कधीच लागायचं नसतंय. अतिशाण्याला समजावण्याचा प्रयत्न कधी करायचा नसतोय. आळशानं कामाड्याला काम सांगायचं नसतं. आडाण्यानं बुद्धिवाण्याला कधी शिकवायचं नसतंय. श्रोते हो, आपला समज आणि आपलं कर्तृत्व हे जेवढं असेल त्याचा उपयोग फक्त आपल्यासाठीच असतोय आणि ते लोक जाणतात आणि तेवढीच किंमत आपल्याला देत असतात. श्रोते हो, दुसऱ्यांना धडा देऊन आपली किंमत वाढत नसते, उलट ती कमी होत असते. म्हणून लोकांना शिकवण्यात नव्हे तर लोकांच्याकडून शिकण्यात खरं शहाणपण असतंय. आणि सगळ्यात महत्वाचं श्रोते हो, आपलं कर्म हे आपण करायचंच असतंय. देवाची भक्ती करून देव प्रसन्न होत असतोय, आशीर्वाद देत असतोय. पण श्रोते हो, कर्म आपल्यालाच करावं लागत असतं. ते जेवढ्या निष्ठेने आपण करत जातो ना, तेवढं त्याचं फळ आपल्याला मिळत जातं. श्रोते हो, वरवरच्या मनानं देवाला स्मरून जसा देव प्रसन्न होत नसतोय ना, तसं कर्म सुद्धा मनापासून न केल्यास त्याचं योग्य फळ मिळत नसतंय. आणि देव फक्त कर्माचं योग्य फळ देत असतो. ते केलेलंच नाही तर काहीच मिळत नसतंय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जग आपल्याला लहान म्हणत असेल तर मनावर नाही घ्यायचं. आपण लहान आहोत, पण आपल्या जागेवर आपण योग्य आहोत. घरात भलेही मतभेद असू द्या, पण बाहेरच्या जगासमोर भाऊ भाऊ नेहमी खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. कारण भाऊ जेव्हा सोबत असतात तेव्हा जगात कोणाची अवकात नसते त्यांच्या नात्यात फूट पाडण्याची. काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं. भावना महत्वाच्या असतात. ज्याला त्या समजतात तो इतरांना कधीच दुखावू शकत नाही. स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं सत्य हे ज्याला कळतं त्याला चांगल्या आणि वाईटाची ओळख आपोआप समजते. नियतीचा एक नियम आहे, आवडत्या व्यक्तीला मिळवणं हे आपल्या हातात नसतं. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं महत्वाचं असतं. मग तो पैसा असो किंवा माणूस. तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी मन मोकळं करायला जर हक्काची जागा नसेल तर तुम्ही खूप गरीब आहात. कारण श्रीमंती हे पैशात नव्हे तर जवळच्या माणसात असते. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, तर एका मिनिटात घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो. काही माणसं आयुष्यात सुंदर फुलासारखी असतात. जरी ती आपल्यापासून दूर असली तरी त्यांच्या आठवणींचा सुगंध कायम आपल्या भोवती राहतो. एका सोबत असताना त्याच्याशीच कोणत्याही परिस्थितीमध्ये इमानदारीनं राहावं, तेव्हा प्रेमाच्या आणि इज्जतीच्या गोष्टी आपल्या तोंडी शोभतात. कितीतरी बायका मन मारून संसार करत आहेत. घरातच कुठेतरी आनंद शोधत आहेत, कधी मुलांकडे बघून तर कधी घर कामात व्यस्त राहून. परिस्थिती विरुद्ध गेली की पळायचं नाही, पेटून उठायचं. कारण लढणाऱ्यालाच इतिहास ओळखतो, पळणाऱ्याला नाही. करावेच लागेल हा एकच पर्याय समोर शिल्लक असला की सगळी ताकद ही पणाला लावली जाते. तुमच्यापेक्षा जास्त चांगली असलेली माणसं तुम्हाला कधीच नावं ठेवणार नाहीत. नावं तेच माणसं ठेवतात ज्यांची लायकी नसते
तुमच्या समोर उभं राहण्याची. आयुष्यात इतकं पण चांगलं बनू नका की लोक तुमचा कामापुरता वापर करतील. आनंद आयुष्यात असायला हवा. 2 मिनिटांच्या फोटोसाठी तर कोणीही हसतं. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान हे रंग पालटताच झाडी त्याला अलगद खाली टाकतं. एकदा का आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम जन्मलं तर त्या प्रेमाला मरण नाही. बस काही कारणानं आपण जर त्या व्यक्तीकडून दुखावलं गेलो तर ते प्रेम फक्त आपण व्यक्त करणं सोडतो. बाकी ते प्रेम अव्यक्त भावनेनं मनात राहतच. तुमच्या परिस्थितीमुळं कोणी साथ सोडून जात असेल तर जाऊ द्या. परिस्थितीमुळं ज्यांच्या सोबतची माणसं बदलतात त्यांनी परिस्थिती बदलल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आपल्याला बघतो आणि आपण उगाचच काळीज, जीव, आधारस्तंभ अशी नावं देत असतो. भांडण लावणारे आणि भांडण वाढवायला मध्येच काडी घालणारे आजूबाजूला असतील तोपर्यंत घर असो किंवा गाव, महाभारत घडतच राहतं. कारण या लोकांना शांतता बघवत नसते. दुनियेत सगळं काही खरेदी करता येतं, फक्त आपुलकी आणि वेळ ही 2 गोष्टी देताना माणूस खराखुरा ओळखला जातो. देवाची भक्ती ही तेव्हाच कामी येते जेव्हा आपलं कर्म चांगलं असेल तेव्हा. कारण एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्याला देव पावत नसतो. आपली नियत किती चांगली असू द्या, कुठं ना कुठं तरी आपल्याला वाईट ठरवलं जातच किंवा आरोप तरी केले जातातच, तेही चूक नसताना. सापाच्या नांगीत, विंचूच्या नांगीत आणि माणसाच्या मनात इतकं विष असतं की हे सांगणं फार कठीण आहे. काही लोक आयुष्यातून गेल्याशिवाय आपण घडत नसतो.